नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आम्ही आता निघालोय दाभोलला, कारण विषय असा आहे की सूरज भुते आपला जे मित्र आहे त्याचं काहीतरी काम आहे दाभोलला, आणि सोबत साहिल घाणेकर पण आहे। सॉरी मित्रांनो, साहिल घाणेकर आहे ते। आम्ही आता तिघजण निघालोय। मी म्हटलं तुम्ही जाताय तर मी पण येतो। आम्ही आता निघालोय दाभोल साईडला, कारण त्याचं काम आहे म्हणून निघालोय। आणि आता जाता जाता तुम्हाला तुमचा हा ब्लॉग चालू केला आहे तो तुम्हाला दाखवेनच, त्याचाही आनंद घ्या। आणि आम्ही आता तिथे दाभोलला चंडिकाई मंदिर आहे, ते खूप फेमस आहे, तिथेही आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत। तर चला मित्रांनो, आता निघूया पुढच्या रस्त्याला। तर मित्रांनो, आम्ही आता तळीत पोहोचलोय जस्ट, आणि तो वरती पेट्रोल भरायला गेलाय। तळीच्या बाजारपेठच्या एका बाजूला आहो मी, आणि आता इथे थांबलोय, जरा थंडा वगैरे घेतलेला आहे, तो वरून येतोय। तर आता थोडा वेळ थांबतो, तो आला की मग निघणार दाभोळच्या दिशेने। आता तुम्हाला ते आम्ही जे आलो तिकडून ते तुम्हाला शूट देखील दाखवले असेल, ते आवडले तर मित्रांनो नक्की लाईक करा। तर चला, आता आम्ही निघालोय दाभोळच्या दिशेने, तो पेट्रोल भरून आला की निघतो लगेच, चला। तर मित्रांनो, आम्ही आताच पोहोचलोय जस्ट दाभोलच्या जेटी जवळ,
आता आलो ठिकाणी, तुम्ही ते शूट बघितलं असेल रस्त्याची. आता पोचलो जस्ट आणि असा विषय असा झाला की जेटी आमच्या आधी यायच्या एक 10-15 मिनटं आधी गेली आणि आम्ही आता थांबलोय. आता बघूया तिकडे पोचली असेल त्या साईडला. आता ते तिकडून येईल तेव्हा मग आम्ही निघणार. तर बघूया आता किती वेळ लागतोय. तर जेटी पोचले माझ्या मते, तिथे लागले आत्ताच आणि आता तिकडून गाड्या उतरून परत रिटर्न येईल. आम्ही आता थांबतो थोडा वेळ. तर चला मित्रांनो, थोडा वेळ आता इथला तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. नंतर मग आपण जेटी आले की निघू दाभोळ साईडला. चला. तर मित्रांनो, आम्ही इथे वडापाव खाल्ला आता जस्ट. वडापाव खाल्ला आणि आता जेटी आले माझ्या मते. दाखवतो तुम्हाला 1 मिनटं. हे बघा, जेटी जस्ट आले आणि आता गाडी चालवतो. सर्व गाड्या उतरल्या की चढवायला सुरुवात करतो. गाड्या लागल्या तिकडे त्या बाजूला आणि आपला मित्र तिथं उभा आहे. तर चला, आता जेटी लागते. आता गाड्या चढवतो आणि मग जातो दुसऱ्या साईडला. चला. जेटीतली गाड्या उतरल्यात. माझ्यामध्ये शेवटच्या 2 ते 3च आहेत आणि आता जातोय चढायला. ट्रक एक चालू आहे, हा चालतोय आणि तो गाडी चढवायला येतोय तिकडून. तर तिकडे मित्रांनो समुद्र आहे सरळ आणि ही खाडी लागते. आता गाडीत चढलोय, म्हणजे सॉरी जेटीत चढलोय जस्ट आणि आता ट्रक काढतात बाहेर. तर ट्रक फिरवतात. आता आम्ही जातोय वरती. चला. तर मित्रांनो, वरती आलोय जस्ट. आता जेटीच्या वरती आहे आणि ही खाडी बघा आणि बाहेरून गाड्या येतात. आता हा ट्रक उतरला की त्यानंतर गाड्या सुरू होतील जायला. तर चला, आता जेटी सुटली की आम्ही परत मी तुम्हाला दाखवतो. आता यापासून दाखवता इथे मध्ये केबिन आहे आणि बाकी सर्व तिकडे पुढे गाड्या चढत आहेत आणि इथे खाली माझ्यामध्ये मोटर आहेत. तर आता तिकडून चढल्या की मग निघतो तेव्हा दाखवतो. तर चला मित्रांनो, आता जिथपर्यंत गाडी चढते तिथपर्यंत तुम्ही थोडासा व्ह्यूचा आनंद घ्या. चला. तर मित्रांनो, गाड्या भरायला सुरुवात झाली, दाखवतो. त्या बघा, हा इथं आपली गाडी आहे. हा सूरज भुते इथं उभा आहे आणि गाडी लागली आणि आता गाड्या भरायला सुरुवात झाल्यात. तर चला मित्रांनो, आता जरा फोटोशूट करतो आणि जेव्हा जेटी निघेल तेव्हा दाखवतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो, जेटी सुटली आता जस्ट. तिथून सुटली त्या बाजून आणि आता निघालोय. डायरेक्ट त्या बाजूला लागणार मित्रांनो, इथे सरळ आहे तो. आता ही लवकर सुटते माझ्या मते आणि चौसाळची जी जेटी आहे तिला खूप वेळ लागतो. अर्धा-पाऊण तास माझ्या मते लागतो.
मित्रांनो जेटी लागले दुसऱ्या साईडला, आता उतरतोय, गाडी काढायला गेला मित्र. हा ही क्रूज आहे, मग माहित आहे तुला इथं आहे ती. ड्रायव्हिंग आहे बघ, ड्रायव्हिंग आहे बघ समोरचा. हा जाते मग, लोक घेतात प्रायव्हेट बुक करतात. चल ये बाय आराम से. नाही तार आहे, रशी नाही, तार आहे, तो ग्रीस आहे. तर मित्रांनो आता जस्ट जेटूरमधून उतरलोय, मित्र थांबलाय पुढे, आता निघालो पुढच्या रस्त्याला. तर चला मित्रांनो निघूया आता पुढे. इथं फोटो मस्त आहे, इथं फोटो मस्त आहे. ओके तर मित्रांनो ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालं नाही आणि आता आलो मंदिराजवळ. तर आता उतरलो नाही. तर मित्रांनो जे काम होतं ते झालं नाही त्या मित्राचं, मग काय प्रॉब्लेम झाला. आता आलोय मंदिराजवळ, महाद्वाराला आलोय. आता तिथं महाद्वार तुम्हाला पाठी दाखवला, आता एंट्रन्सचा द्वार आहे. चप्पल वगैरे काढतो आणि आज जातो. तर मित्रांनो दर्शन घेतलं आताच आणि आलं खाली. दर्शन आतमध्ये शूट करायला नव्हतं, शूट करायला भेटलं नाही आतमध्ये, म्हणून मी काय दाखवलं नाही. विषय असा झाला, बाहेर आम्ही मोबाईल काढलेला होता पण तिथेच बोलले की शूट नाही करू शकत, तर शूट नाही केला तिथे. मग आता डायरेक्ट बाहेर पडलो आणि आता इथे खाली आलो आहे. इथे थोडं पाण्याचा एक सोर्स आहे, तर इथे आता थांबलो आहे आणि इथे बघा तोंड वगैरे धुतो आहे. तर आता बघूया, आता थांबलो आहे इथे, तुम्हाला दाखवता आलं पण मित्रांनो सॉरी त्यासाठी. तर तोंड वगैरे धुतो आणि मग निघतो, कारण आता जायचं आहे घरी. तर चला मित्रांनो आता थोडा इथे टाईमपास करूया, जरा फिरतो वगैरे, जरा बघतो इकडे तिकडे आणि मग घरी निघतो. तर मित्रांनो आता तिकडून आलो खाली आणि आता इथे बसलो आहे. धागा घेतला होता आतून, ते आता बांधतो आहे हाताला आणि आता फोटो वगैरे शूट करतो. तर चला आता थोडा फोटो वगैरे शूट करूया आणि मग निघूया. हा मग माहिती आहे तुला, त्याचंच पाणी येतो, हा पाणी आत जातो इथं. तर मित्रांनो आताच मंदिरातून आलो आहे बाहेर आणि आता घराच्या दिशेने निघतो आहे. जस्ट तिकडे मंदिर आहे पाठी, हे मंदिराचा पूर्ण वरांडा आणि ते गाड्या लागतात त्या वाईडला, आमची गाडी तिथे वरती आहे. तर चला आता घरच्या दिशेने निघतो. परशुरामभूमी बघण्याचा प्लॅन होता पण नाही, उशीर झाला जरा, नंतर मग जाताना जेटीचा प्रॉब्लेम होईल म्हणून. तर चला आता
आता आपण करतोय परतीचा प्रवास. चला. तर मित्रांनो मंदिरातून बाहेर पडलो आणि आलो आता इकडे या बाजूला आणि आता निघालोय घरी. जेटीसाठी जातोय पण जेटी गेली. आता तुम्हाला इथून एक थांबलोय एका जागेवर, तिथून एक व्ह्यू दाखवतो मित्रांनो, तो एकदा बघा तुम्ही. तर तुम्हाला आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा. तर मित्रांनो आम्ही आता दाभोळ बीच आहे तिकडे आलो होतो. घरात जायच्या ह्याच्यात होतो, पण नंतर मग हा बोलला की मित्र बोलला की चल जरा बीच बघूया, दिसतंय खाली, तिथे जाऊन येऊया. तर आम्ही आलो आहे दाभोळ बीच साईडला. तिकडे त्या बाजूला बीच आहे आणि इकडे पण खडक टाईप आहे आणि इथे एक मंदिर आहे, तिथे आता पाया पडायला जातो वरती. तर चला मित्रांनो आता जरा पाया पडूया आणि मग घरी निघूया. चला. तर मित्रांनो आपण मंदिराजवळ आलो आहे. हे मंदिर आहे आणि उंचावर आहे थोडं. मंदिराचं नाव माझ्या मते श्री गंगासागर नवनाथ मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच चालतोय. तर इथनं एकदा व्ह्यू चेक करा, मंदिराचा एकदा व्ह्यू चेक करा मित्रांनो. पूर्ण इकडे खाली समुद्र आहे आणि वरती मंदिर आहे उंचावर. थोडं जरा दर्शन घेतो आणि मग तुम्हाला परत व्ह्यू दाखवतो. चला. तर मित्रांनो एक अचानक भयानक घटना झाली. आम्ही इथे होतो, आता बघत होतो व्ह्यू, आम्हाला काय लक्ष नव्हतं. पण हे बघा मित्रांनो त्याच मंदिराच्या इथे वरती साप आहे. दाखवतो एक मिनटं. हा बघा इकडे साप आहे मित्रांनो, ते वरती बसले. आमचं लक्ष नव्हता, अचानक लक्ष गेला इथे. हे फलक वाचत होता मित्र आणि अचानक दिसला. तर तो बघा साप दिसतो. एक मिनटं. तर मित्रांनो हा बघा इथे साप आहे. आमचं लक्ष नव्हतं आणि अचानक दिसला. तर मंदिरात जाऊन साप बसलाय. माझ्या मते देवाचं असेल, सांगता येत नाही. तर चला आता इथे आम्ही हात वगैरे लावत नाही काय, आता निघतो. चला. तर मित्रांनो वरून खाली उतरलो. हे वरती मंदिर आहे आणि तिथं नको जाऊ. तर मित्रांनो इथं उतरलो. हे बघा इथं देव वगैरे आहेत आणि चप्पल वगैरे बाहेर काढल्या. तुम्ही दर्शन घ्या, मी इथं घेतो. आणि इथे वरून पाणी येते, नॅचरल वॉटर. तर इथे एकदम थंड पाणी आहे आणि तिकडे त्या बाजूला हे पाणी डायरेक्ट समुद्रात जाते.
तर किती शांत वाटतंय बघा मित्रांनो. इथे कोण नसतं जास्त. आम्ही आता तिकडून आलो. इथे दत्ताचं मंदिर आहे, त्याचंही दर्शन घ्या मित्रांनो तुम्ही. इथे उंबर आहे. इथं पाणी ते नॅचरल सोर्स ऑफ वॉटर, म्हणजे एकदम निव्वळ आणि नेचर म्हणजे निसर्गातील पाणी आहे. तिथे काय पंप वगैरे लावले नाही, सर्व एकदम म्हणजे मनासारखं आहे एकदम. इथे कोण आलं तर एकदम मन तृप्त होऊन जातं. तर चला मित्रांनो, आता जातो इथून, कारण आता वेळ झाला आहे, आम्हाला जायचं आहे. चला. तर मित्रांनो, ते तिथे मंदिर आहे वरती त्या बाजूला. ते मंदिर सोडलं आणि अजून एक पुढे थोडं आलो की त्याच्या पुढे अजून एक मंदिर आहे, श्री इंगलाई देवी मंदिर म्हणून आहे इथे. तिथे पण जरा दर्शन घ्यायला आलो आहे. तर आता घेऊया दर्शन. चला. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो मित्रांनो. हा बघा, हा पूर्ण समुद्राचा व्ह्यू आहे. इकडे पूर्ण चारी बाजूला समुद्र पसरला आहे आणि असं बाजून काढून असं हे आहे. तिकडे सरळ बघितलात तर तिकडे त्या बाजूला लाईट हाऊस आहे आणि तो अंजनवेलचा लाईट हाऊस आहे. तर चला आता दर्शन घेऊया आणि मग पुढच्या रस्त्याला निघूया. चला. तर मित्रांनो, आपण आता आलोय, देवीचं दर्शन घ्या. एक नवीन जागा भेटत जाते. हो, वरती आहे काहीतरी पार्टी बिटी नाही. तर मित्रांनो, आम्ही आता इथे इंगलाई देवी म्हणून मंदिर आहे, तिचं दर्शन घेतलं आणि आम्हाला अजून एक मंदिर दिसलं. माझ्या मंदिर आहे का काय माहीत नाही, पण इथे वरती असे सरळ चढलात की पायटण आहेत आणि तिथे बघूया आता काय विषय आहे. तर इथे शंकराची पिंडीसुद्धा आहे. तर ती लांबूनच बघतो, कारण चप्पल घातली की पुढे जात नाही. तरी बघा, इथे शंकराची पिंडी आहे मित्रांनो. आणि आता इथून वरती जातोय, बघूया. तर चला. आता वरती आम्हाला अचानक पायटण दिसल्या, म्हणजे आम्ही इथे दर्शन घेतलं आणि मित्र इकडे आला आणि तो म्हणतो की वरती पायटण आहेत. तर चला बघूया तिथे काय आहे. तर बघूया आता. चला. ते बघा मित्रांनो, तिथे चालतात आणि चालतात तिथे वरती पायटण आहेत. तर तिथे बघायला जातं काय आहे. तर एकदा मित्रांनो इथून व्ह्यू चेक करा समुद्राचा, कसलं भारी वाटतंय. ती तिकडे खाडी लागते, त्या बाजूला आपल्याला जेटीला जायचं आहे आणि त्याच्या ह्या बाजूला समुद्र आहे. तर एकदा चेक करा मित्रांनो. हा बघा, इथं पायटंड आहेत. तर मित्रांनो, हे आम्ही ठरवलेलं नाही, एक कोइन्सिडेन्स होते सारखा मागासपासून, की आम्ही जिथे बघतोय तिथे मंदिर दिसतंय आणि पटकन त्या मंदिराचे इथे दर्शन घ्यायला जातोय. तर आता पायटणला चढतोय आणि बघूया वरती काय आहे. हे बांधकाम जुन्यातलंच आहे, आत्ताचं अजिबात नाही मित्रांनो. दगड वगैरे वेगळ्या ह्याच्यात आहेत. वरती आलोय आणि हे बघा, हे इथे पिंपळाचं वडाचं झाड आहे आणि इथे एका दगडामध्ये कोरीव काम करून इथे देवाची मूर्ती आहे बनवलेली. तर इथे दर्शन घेऊया आणि मग बघूया पुढे अजून काय भेटतंय काय. हे बघा मित्रांनो, इथे एक देवाची मूर्ती दगडाच्या कोरीव कामाने तयार केलेली आहे. याचंही दर्शन घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, मी विचार केला होता की एकाच व्हिडिओमध्ये सर्व कव्हर करेन, पण ते काय होत नाही. आपण आता असा विषय करूया की हा जो व्लॉग आहे तो आपण 2 पार्टमध्ये तयार करूया आणि ते आपले अपलोड होतीलच लवकर. तर चला मित्रांनो, आम्ही जे आता जातो आहे ते बघूया आता पुढे काय होतं आहे.
तर ते भेटलं तर बघू, नाही तर मग पुढे निघूया. चला. तर मित्रांनो आता निघतोय. घाम फुटला. पुढे बघायला गेलो होतो काय आहे काय अजून, पण नाही भेटलं. आता निघाले खालच्या दिशेने परत. तर गाडीजवळ जातोय, तर गाडीजवळ बसणार आणि मग निघणार. तर बघूया. मला वाटत नाही आपण परत आपण काय भेटलं तर आपलं परत मग आपला निघणं इथेच राहील आणि आपण अजून शोधातच राहू. तर आता बघतोय. चला. थोडा घाम आला मजबूत, कारण इथे आम्ही चढत गेलो वरती. आता निघतोय. बघूया. निघतोय मागासून निघतोयच करतोय मी, काय फायदा तर होत नाही. आम्ही मागासून मंदिरं दिसतात, मी मंदिरं बघत येतोय. आम्ही आलो होतो फक्त समुद्र चेक करायला. मित्राला एका बघायचा होता, म्हणजे मी पण नाही बघितला, पण त्याला बघायची इच्छा होती. तर तो बघण्यासाठी आलो होतो, पण ते पण काय फायदा नाही झाला. फायदा आला म्हणजे जाम मोठा फायदा झाला. तर त्यांनी समुद्रही बघितला आणि त्याच्या पुढे आम्हाला मंदिरं दिसत गेली. आम्ही मंदिराच्या वाटणी धावत सर्व मंदिरांचे दर्शन घेतले आणि आता आलो इथे खाली. घाम आलाय खूप, कारण वरती चालत गेलो होतो. तर आता हा एकदा व्ह्यू पण चेक करा मित्रांनो. जर तुम्हाला हा व्ह्यू आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, कारण समुद्राजवळ तुमच्यासाठी मी खास मी येणार नव्हतो. हे बोलले येतोयच काय, तर चला मित्रांनो ठीक आहे. मग आपण पण निघालो आणि तुमच्यासाठी मी खास हे व्हिडिओ बी बनवला, कारण माझी बनवायची इच्छा नव्हती, कारण मी जरा कंटाळलो होतो खूप. तरी बनवला तुमच्यासाठी खास मित्रांनो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्यासाठी सबस्क्राईब, नवीन जर चॅनलवर असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा, कारण त्या एका सबस्क्रायबरने आपल्याला सपोर्ट भेटतोय आणि आपण पुढे अजून व्हिडिओ बनवण्याच्या मोटिवेशनने पुढे जातो आहे. तर चला आता निघतो घराच्या साईडला. चला. तर मित्रांनो बीच साईडून आलो. आता जेटी लागले पाठी आणि भरले नाही माझ्यामध्ये, त्यामुळे सुटत नाही, कारण भरल्याशिवाय सुटणार नाही. आणि आता इथे खाऊ घेतो आहे, काहीतरी टाईमपासला खाऊ साईल घेतो आहे आणि आता निघणार घरी, कारण खूप उशीर झाला आहे. बघू, जर झाला तर एक शॉटमध्येच आपल्या एक ब्लॉगमध्ये संपवू, नाहीतर मग झाला तर 2 शॉटमध्ये. तर बघूया आता काय होतं आहे. चला. तर मित्रांनो खाऊ घेतलं आहे आणि आता निघालो आहे जेटीत चढायला, कारण बघूया आता सुटते माझ्यामध्ये जेटी. आणि चल जेटी सुटते. चला. जेटीमध्ये चढलो नाही पूर्ण. जेटी जास्त भरल्यामुळे काय जास्त दुपारची वेळ म्हणून कोण नसतं. तर चला आता निघूया घरच्या दिशेने, बघूया काय होतं आहे. तर मित्रांनो जेटी सुटली आता जस्ट आणि वरती आलं. जस्ट जेटी दाखवतो तुम्हाला. आता लाईन सोडलेली तिथून आणि आता निघाले घरच्या दिशेने. चला आता डायरेक्ट तिथून आता घरी जाणार. तर आता तिकडे बाहेर पडलो की मग आपण ब्लॉग संपवूया, कारण खूप मोठा होईल नंतर. चला. तर मित्रांनो जेटीला पोहोचल्या दुसऱ्या साईडला, आता उतरतो खाली. चला तर गाडी काढूया आणि मग निघूया. तर चला मित्रांनो आता जेटीतून उतरलोय आणि आता निघतो घरी. आता मध्ये काय व्हिडिओ करत नाही, आता डायरेक्ट घरी पोचलो कीच करतो. तर चला मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी पोचल्यावर. तर मित्रांनो आपण आता आलो घरी मागाशी, म्हणजे मला येऊन एक अर्धा तास झाला आणि उशीर झाला खूप यायला, कारण आम्ही गेलो होतो सकाळी आणि यायला उशीर झाला. त्यामुळे मला मागाशी ब्लॉग करता आला नाही, म्हणजे एंडिंग जे होतं आउटरो जे होतं ते करता नाही आलं. त्यामुळे मी आता करतोय. मित्र आला त्यासोबत बसलोय. तर चला आता ब्लॉग हा इथेच एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटू अजून अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.